नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार, तर उद्या आहे सर्वपित्री अमावस्या. तर ही जी अमावस्या आहे तर आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळवण्यासाठी मग आपण 15 दिवसामध्ये म्हणजेच की पितृपक्षाच्या 15वाड्यामध्ये आपल्या पूर्वजांची श्राद्ध तर्पण करत असतो. तर हे जे एकूण 15 दिवस आहेत तर हे 15 दिवस हे अमावस्यापर्यंत चालतात. म्हणजेच की ही जी रविवारची अमावस्या येणार आहे तर या रविवारच्या अमावस्यापर्यंत 15 दिवस आपण आपल्या पूर्वजांच्या सेवा श्राद्ध हे आपण करू शकतो. आता ज्यांनी श्राद्ध वगैरे घातला असेल तरी पण त्यांनी पण हा उपाय केला तरीही चालेल, कारण की अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट होतो. आपल्या पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. म्हणून मग आपल्याला काही सेवा उपाय करण्याला जास्त महत्त्व दिले जात असते. आता बरेच वेळा काय होतं की आपण पितृदोष दूर करण्यासाठी काही उपाय मग करत असतो, पण काही उपाय करत असताना आपल्याकडून आपल्या पूर्वजांच्या सेवा घडत नाहीत, काही चुका आपल्याकडून घडत असतात, त्यामुळे मग आपल्या घराला दोष लागत असते. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की आंब्यांच्या पानांचा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे. तर आंब्यांच्या पानांमध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करत असताना आंब्यांच्या पानांचा वापर हा केला जात असतो. आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते. म्हणून मग आपण आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे. आता आपल्या घराला पितृदोष लागलेला असेल घरामध्ये त्यावेळेस मग अनेक अडचणी येत असतात, ते आपल्याला समजत नाहीत. त्यामध्ये मुलामुलींची विवाह जुळत नाही, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, घरामध्ये सतत वादविवाद होत असतात, पण आजार पण वाढत असते एखाद्या व्यक्तीचं. आता ह्या गोष्टी आपल्याकडे बऱ्याच वेळा घडत असतात, पण आपण काय करत असतो की हे आपल्याला माहिती नसतं ह्या गोष्टी कशामुळे घडतात. त्यावेळेस मग आपण इतर सेवा म्हणा किंवा इतर उपाय करत असतो किंवा इतर पूजा वगैरे घालत असतो. पण आपल्या घराला जर आपल्या पूर्वजांचाच आशीर्वाद चांगला नसेल, आपल्या पूर्वजांचाच दोष आपल्याला लागला असेल तर आपण कोणत्याही पूजा केल्या तर मग ते दोष दूर होत नसतात. म्हणून मग आपल्याला पितृदोष लागल्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांची सेवा, आपल्या पितरांची सेवा आपल्याला करावी लागते. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे की 15 दिवसामध्ये आपण ज्या सेवा केल्या नसतील तर त्या सेवा पण आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत. कारण की ही सर्व पित्री जी अमावस्या आहे तर या अमावस्येला सर्व मोक्ष अमावस्या असेही म्हणतात. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तर तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच की इथून पुढे जे नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आता आपल्या पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद मिळवण्यासाठी हा जो दिवस आहे सर्वपित्री अमावस्या हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा मानला जातो. कारण की आपण आपल्या पितरांचे जरी श्राद्ध राहून गेल्या असतील किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी बऱ्याच जणांना माहिती नसते तर त्या दिवशी जरी आपण केलं नसेल तर मग आपल्याला या दिवशी मग आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या पितर म्हणा किंवा तिथी माहिती नसल्यानंतर या दिवशी आपण आपले पूर्वजांचे श्राद्ध घालू शकतो. कारण की आपले पितर जे आहेत तर वर्षभर उपाशी राहू नये. जर आपले पूर्वज वर्षभर उपाशी राहिले तर मग त्यांचे दोष आपल्याला लागत असतात. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, कोणताही पितृदोष आपल्याला भोगावा नाही किंवा कोणताही पितृदोष आपल्याला लागू नये म्हणून अमावस्येच्या दिवशी आपण काही सेवा उपाय करायचा आहे. आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण व्हावी, आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं, म्हणून मग आपल्याला आंब्यांच्या पानांचा पण उपाय करायचा आहे. आता ही जी अमावस्या आहे म्हणजेच की सर्वपित्री अमावस्या नक्की कोणत्या दिवशी चालू होणार आहे आणि कधी संपणार आहे तर शनिवारी 12:17 सुरू होणार आहे रात्री. तर रविवारी ही अमावस्या संपणार आहे 1:24 ही पण रात्री संपणार आहे. तर ही जी अमावस्या आहे तर संपूर्ण अमावस्या रविवारची होणार आहे. तर सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी मग आपल्याला ज्या सेवा उपाय करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. म्हणून आपल्या पूर्वजांच्या सेवा करण्याबरोबरच मग आपल्याला काय करायचं आहे की देवघरामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर सकाळी उठल्यानंतर देवपूजा करून घ्यायची आहे आणि एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आता आपण आपल्या घरामध्ये नकारात्मकता असल्यानंतर इतर जे उपाय करतच असतो, आता त्यामध्ये आपण काय करत असतो की आता पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून मग घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की सतत नकारात्मक बोलत असते. म्हणून मग त्या व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे आणि ते जे पाणी आहे तर स्नान करण्यासाठी द्यायचं आहे. ज्यामुळे काय होईल की त्या व्यक्तीतील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होते.
मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये देवपूजा करून घ्यायची आहे, सगळ्या देवांची पूजा करायची आहे, देवांचे वस्त्र बदलायचे आहेत आणि आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा आहे तर स्वच्छ करून घ्यायचा आहे, छोटीशी रांगोळी काढायची आहे, उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबरठ्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचं आहे। तर हा जो दिवा आहे तर हा दिवा आपल्याला पूर्वजांसाठी दिवा लावायचा आहे आणि ह्या दिव्याचं जो तोंड आहे तर ते दक्षिण दिशेकडे आपल्याला तोंड करायचं आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत। आता ही पानं घेत असताना देठ असलेलं पान घ्यायचं आहे आणि चांगली पानं आपल्याला घ्यायची आहेत आणि म्हणजेच की अशी थोडीशी चिरलेली किंवा कुरतडलेली न घेता। आणि नंतर त्या पानांचं आपल्याला काय करायचं आहे, ही पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि नंतर मग एकावर एक ही पानं जी आहेत तर 11 जी पानं आपण घेतली आहेत तर ती पूर्ण पानं एकावर एक ठेवायची आहेत, ज्याला आपण रक्षासूत्र म्हणजेच की ज्याला आपण कलावाचा धागा असं म्हणतो, तो धागा आपल्याला घ्यायचा आहे। तो धागा घ्यायचा आहे आणि तो धागा घेतल्यानंतर 11 वेळा हा जो धागा आहे तर जी आपण 11 आंब्याची पानं घेतली आहेत तर त्या आंब्यांच्या पानांना 11 वेळा बांधायचं आहे। आणि बांधल्यानंतर काय करायचं आहे, मध घ्यायचा आहे आपल्याला। मध घेतल्यानंतर जी अर्धी पानं आहेत आंब्याची तर ती अर्धी पानं आपल्याला मधामध्ये बुडवायची आहे आणि ही जी पानं आहे तर ही पानं आपल्याला घेऊन कुठे जायचं आहे, तर जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तुमच्या जवळपास घराच्या आसपास असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे। मंदिरामध्ये जात असताना एक तांब्या भरून जल घ्यायचा आहे आणि जल घेतल्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, शिवलिंगावरती जलार्पण करायचं आहे आणि शिवलिंगावरती जलार्पण केल्यानंतर जर तुम्ही इतर बेलपत्र म्हणा किंवा मग पांढरं फूल घेऊन गेला असाल तर ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत आणि शिवलिंगावरती अशोक सुंदरीच्या जागी आपण ही जी आंब्याची पानं घेतली आहे तर ही आंब्याची पानं अर्पण करायचं आहे आणि तिथे बसायचं आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे। आता तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर तुम्ही नाव घेऊन स्मरण करू शकता, नाव माहिती नसेल तर ओम पितृदेवताय नमः असं स्मरण करू शकता। आणि ज्या अडचणी घरामध्ये सुरू आहेत, जी कोणती तुमची इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर त्याबद्दल मग प्रार्थना करायचं आहे आणि त्या ज्या अडचणी आहेत तर त्या अडचणी पण दूर होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे। भगवान भोलेनाथ हे देखील पितरांचे देवता मानले जातात, म्हणून मग आपल्याला पितृपक्षामध्ये महादेवाची ही पूजा करण्याला जास्त महत्त्व दिले जाते। तर हा एक जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला अमावास्येच्या दिवशीच करायचा आहे। आणि त्यानंतरचा अजून एक म्हणजे आता आपल्या घरामध्ये सतत नकारात्मकता निर्माण होत असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, घरामध्ये सतत काही ना काही लहान मुलांना म्हणा इडापिडा होत असेल तर त्यासाठी मग आपल्याला काय करायचं आहे, 11 आंब्याची पानं घ्यायचं आहे, ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि आंब्यांच्या पानांचं जे आहे तर आपल्याला तोरण बनवायचं आहे। आणि ही जी 11 आंब्याची पानं आहेत तर या आंब्याच्या पानांचं तोरण इतर वेळी आपण धाग्यामध्ये बनवत असतो, वेगळ्या पांढऱ्या धाग्यामध्ये, पण यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला 11 आंब्याची पानं घेतल्यानंतर आपण जो कलावाचा धागा असतो तर त्या कलावाच्या धाग्याने आपल्याला 11 आंब्यांच्या पानांचं तोरण बनवायचं आहे। आणि त्यानंतर मग आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वारचा जो दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजाला लावायचा आहे। आता त्यावेळेस बऱ्याच ठिकाणी लोखंडी दरवाजा असतो, पण आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा असतो त्या उंबरट्याला आपल्याला हे जे तोरण आहे तर लावायचं आहे। तर हे तोरण लावल्यामुळे काय होतं की घरावरती जे नकारात्मकता असेल तर ते आंब्यांच्या पानांमध्ये शोषून घेण्याचं काम करते आणि आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर सगळे दोष दूर होतात। म्हणून मग हा एक उपाय आपल्याला अमावास्येच्या दिवशी आवर्जून करायचा आहे। आणि त्यानंतर काय करायचं आहे, घरामध्ये सतत भांडणे होतात तर वादविवाद होत असतील, इतर कोणत्या गोष्टी घडत असतील तर त्यावेळेस मग एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि एक ग्लास भरून पिण्याचं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि त्या ग्लासामध्ये एक आंब्याचं पान जे आहे तर त्या पाण्यामध्ये आपल्याला आंब्याचं पान ठेवायचं आहे। आणि हे जे पाणी आहे तर हे पाणी आपल्याला दिवसभर देवघरामध्ये ठेवायचं आहे आणि संध्याकाळी काय करायचं आहे, ते जे पाणी आहे तर ते पाणी मग आपल्याला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे। यामुळे आपल्या घरातील सगळे दोष म्हणा, रोगराई म्हणा, सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते। म्हणून मग हे असे जे उपाय आहेत तर असे उपाय आपल्याला अमावास्येच्या दिवशी करायचं आहे। आता एखाद्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये अडथळे जर निर्माण होत असतील तर त्या व्यक्तीने काय करायचं आहे की दररोज आंब्यांच्या मुळांना पाणी घालायचं आहे। यामुळे
त्या व्यक्तीतील येणारे जीवनामध्ये जे अडचणी आहेत, अडथळे आहेत, तर ते दूर होतात. त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं. म्हणजेच जवळ जर आंब्याचं झाड असेल तर त्या आंब्यांच्या मुळांना दररोज पाणी घालायचं आहे. ज्या व्यक्तीला अडचणी येत असतील तर त्याच व्यक्तीने हे पाणी घालायचं आहे. तर असे जे उपाय आहेत, तर हे उपाय आपण अमावस्येच्या दिवशी केल्यानंतर आपल्या घरातील सगळ्या समस्या, अडचणी दूर होतात. आपल्या आयुष्याचं सोनं होतं. तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.